नमस्कार मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं की नवरी लग्न करून घरी येते, तिचं काही नाही, बऱ्याच वेळेस लग्न करायचं मन नसतं या मुलासोबत, काहीतरी वेगळा कुटाणा असेल किंवा काही असो. महिनाभर राहते, महिना झाल्यावर भांडणं करून काही करून माहेरी निघून जाते आणि गेल्यावर या लोकांवर सासरच्या घरगुती हिंसाचार, पोटगी 498 वेगवेगळ्या केसेस करून त्यांना परेशान करते. राहिली असती फक्त एकच महिना, पण या एक महिन्यामध्ये मला उपाशी ठेवलं, मारलं वगैरे वगैरे खोटी केस दाखल केली जाते. तर घाबरू नका. यामध्ये काय होतं, जेव्हा ती केस कोर्टामध्ये दाखल होते तेव्हा न्यायालय या घटनेचा इन्सिडेंट रिपोर्ट मागवतं. रिपोर्ट कसा येतो, कोण आणतं, तर हा इन्सिडेंट रिपोर्ट महिला व बालविकास कल्याण मंत्रालयामार्फत अपॉइंट केलेले संरक्षण अधिकारी देतात. ते त्या ठिकाणी येतात, सर्व चौकशी करतात, शेजाऱ्या पाजाऱ्यांना विचारतात, महिलेला विचारतात, सर्व चौकशी करून तो रिपोर्ट कोर्टामध्ये दाखल करतात. तो रिपोर्ट जर निगेटिव्ह आला त्या बाईच्या विरोधामध्ये तर ही केस 100% प्रूव्ह होणार नाही. जर पॉझिटिव्ह आला तर त्यामध्ये काहीतरी कॉग्निझन्स घेतला जाईल. पण एका महिन्यामध्ये काय होणार आहे असं पण कोर्टाला वाटतं. तेव्हा न्यायालय पण सांगतं की अशा घटनांमध्ये संज्ञान घेण्या अगोदर पोलिसांनी पण चौकशी करावी आणि संरक्षण अधिकाऱ्यांनी पण यामध्ये पूर्ण चौकशी करावी. यामध्ये नवऱ्याची पिळवणूक व्हायला नाही पाहिजे. अशा व्हिडिओसाठी मला फॉलो करा. धन्यवाद.